नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत विशाल देवस्थान या परिसरामध्ये. अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या सभासदत्वासाठी आणि गैरकारभाराची चौकशी व्हावी याकरिता उपोषणाचा हत्यार उपसण्यात आलेला आहे. या संदर्भात आता आपल्याबरोबर आहेत प्रसाद कोके. जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. नेमकं आपण उपोषणाचा हत्यार उपसले, काय कारण आहे, काय सांगाल? माईवाडा पंचमंडळ धर्मफंड ट्रस्ट 242 या संस्थेकडे मी आपल्या सभासद अर्जाचा अर्ज केला होता, पण आत्तापर्यंत मला काही त्याचं उत्तर आलेलं नाही. त्याच कारणास्तव मी उपधर्मादायुक्त कार्यालयात याचा दाद मागितली, पण त्या त्या ठिकाणी पण मला काही आत्तापर्यंत उत्तर नसल्यामुळे आलं. मी माननीय उपधर्मादायुक्त कार्यालयात येत्या 16/2 सोमवारी उपोषणात बसणार आहे. तरी सकल माळी समाज आणि हिंदू समाज आणि ज्येष्ठ नागरिक यांनी मला सहकार्य करावे. नेमकं सभासद करून न घेण्याचं कारण काय आणि या संदर्भात तुम्ही ट्रस्टीशी काही चर्चा केली आहे का? मी पत्रव्यवहार केले मॅडम, पण आतापर्यंत तरी मला काही उत्तर आलेलं नाही. त्याच कारणास्तव मी उपोषणात बसत आहे सोमवारी. बरं, आता आपली ट्रस्टींकडे काय मागणी असणार आहे? ट्रस्टींकडे एकच मागणी आहे की सर्व माळी समाजाच्या घटकांना सभासद करून घ्यावे. यंग पिढी आणि काही ज्येष्ठ नागरिक त्यांची भरपूर इच्छा आहे की ते सभासद करून घ्यावे, पण त्यांनी आतापर्यंत कोणी गेलं तर त्या ठिकाणी फक्त एवढंच उत्तर येतं की सभासद नोंदणी सध्याला बंद आहे, पण नोंदणी बंद करू शकत नाही ते. तुम्ही काही बॅनर देखील लावलेले आहेत आणि त्यावर काही मायना आहे की गैरकारभाराची चौकशी व्हावी याबाबत देखील उपोषण करण्यात येणार आहे. नेमका गैरकारभार काय सांगाल? सदर काही ट्रस्टींनी या ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत आणि त्या जागा पोटभाडी देऊन त्याचं काही मधल्यामध्ये जे उत्पन्न येतं ते आपल्या घरात हे करतात. थोडक्यात आपण काय म्हणतो त्याला की ट्रस्ट करून भाडेकरी पतावर घ्यायची आणि दुसऱ्याला भाडेकरीने जास्ती भाड्याने द्यायची आणि मधल्यामध्ये जे प्रॉफिट होईल ट्रस्टला त्याचं भाडं देऊन टाकायचं आणि बाकी घरी आणायचं. हे सध्याला आत्ता चालू आहे. ते बंद व्हावं ही आत्ता माझी मागणी आहे आणि त्याची चौकशी पूर्ण आत्ता मध्यंतरी मी हे दिलता चौकशीचा अर्ज, पण माझा तो माननीय उपधर्मादायुक्तांनी फेटाळण्यात आला. कारण की त्यांचं म्हणणं असं आलं की त्याची पूर्ण हे ट्रस्टची हे काय म्हणतात त्याला आपण ट्रस्टची जागा जी घेतलेली ती त्यांच्या संस्थेने नाही घेतलेली, म्हणजे विश्वासाने नाही घेतलेली असं त्यांचं म्हणणं आलं. तरी माझ्याकडे काही ठोस पुरावे आहेत. त्यानुसार मी आता परत एकदा अर्ज केलाय. तर जी काय असेल ती माझी मागणी पूर्ण करावी ही माझी नम्र विनंती. माझी माळीवाडा पंचमंडळाला नम्रतेची विनंती आहे की त्यांनी सर्वांना सभासद नोंदणी करून घ्यावी. सभासद नोंदणी म्हणजे काय, एक आपला असं एवढं हक्काचं ठिकाण नाही की बाबा आपण एक देवस्थाना ठिकाणी सभासद असतो. ही सर्व छोट्या मोठ्या ज्येष्ठ नागरिक, नवीन नागरिक यांची सर्वांची एक इच्छा असते की बाबा आपलं कुठंतरी या माळीवाडा शहरात म्हणा किंवा या अहिल्यानगरमध्ये आपण राहतो, तर आपलं कुठल्या तरी मंदिरात एक आपल्या हक्काचं ठिकाण, बसण्याचं ठिकाण असावं किंवा एखाद्या देवस्थानात आपला कुठेतरी सहभाग असावा, कुठेतरी देवस्थानात आपण काहीतरी काम केलं पाहिजे देवस्थानासाठी. यासाठी ही मागणी असते आमची. सभासद मागणी म्हणजे आम्ही काय दानपेट्या नाही मागत आहे. सभासद मागणी म्हणजे आम्ही फक्त एक बाबा आम्हाला या ठिकाणी मंदिरात कुठेतरी सभासद करून घ्यावे, आमची एवढीच तळमळीची इच्छा आहे. बाकी आमची कुठलीही प्रकारची गैर इच्छा नाहीये. हे आपण नोंद घेऊन लवकरात लवकर नवीन सभासद नोंदणी चालू करावी हीच विश्वासांकडे आमची इच्छा राहील व नम्र त्याची विनंती राहील. धन्यवाद.